बोट धरून राजकारणात आलेल्या सुप्रिया सुळे आज वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकीय पटावर उभ्या राहतात. खासदार असलेले वडील आणि खासदार असलेली त्यांची ही लेक पहिल्यांदाच आमच्या कट्ट्यावर आली आहे आणि त्यामुळे हा कट्टा कसा रंगतो याची तुमच्या इतकीच आमच्याही मनात उत्सुकता आहे. त्यामुळे फार वेळ न दवडता कट्ट्याला सुरुवात करूया. सर आणि तुम्हा दोघांचंही कट्ट्यावर स्वागत. कट्ट्याला सुरुवात करूया. साहेब, ह्या ज्या गप्पा आहेत, हा जो कट्टा आहे आता 12 वर्षाला पूर्ण झाली आणि त्या निमित्तानं आम्ही ह्या महाकट्ट्यांचे कार्यक्रम करतोय. आणि कदाचित मला माहिती नाही की तुम्ही दोघं जण असे मुलाखती किंवा अशा तुमच्या किती झाल्या आहेत एकत्रितपणानं, पण आम्हाला खरं तर राजकारणाच्या पलीकडं तुमच्या दोघांमधलं नातं जाणून घेण्याचाच प्रयत्न या कार्यक्रमातून, या मुलाखतीमधून करायचा आहे. आत्ता प्रज्ञानं सुरुवात करताना सुप्रियाताईंबद्दल मोठ्या वृक्षाखाली आणखीन मोठं होत असलेलं एक झाड अशा स्वरूपाचा केला. तुम्ही सुप्रियाताईंना खूप म्हणजे जे काही वाढताना बघितलंय, पण आपण राजकारणात जावं, राजकारण करावं याच्याबद्दल असं कधी फॉर्मल तुम्ही विचारलं होतं की आता मी करावं का, काही असं काही झालं होतं? ही एका म्हणजे माझ्या आई आणि वडील हे पूर्ण ऑपोजिट आहेत. माझ्या आईला राजकारण अजिबातच आवडत नाही आणि माझ्या वडिलांना फक्त राजकारण आवडतं. त्याच्यामुळे मी एक पूर्ण आयुष्य कॉन्ट्रडिक्शन्समध्ये जगलेले. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या डायनिंग टेबलवर बाबा करत असतात की खासदारकी कशी लढायची, आमदारकी कशी लढायची, तर ते केलं असतं तर माझ्या आईने तो चमचा काढून घेतला. त्यामुळे आमच्या डायनिंग टेबलवर कधीच राजकारणाची चर्चा होत नाही आणि हे बाळकडू वगैरे कॉन्सेप्ट आमच्या घराला लागू होत नाही. त्याच्यामुळे लोक जेव्हा असं आमच्याबद्दल बोलतात तर मला कसं कौतुक वाटतं की यांना काय वाटतं आम्ही काय बोलतो डायनिंग टेबलवर. किंवा आम्ही 24 तास स्कीमिंगच करत असतो की आता राज्य कसं आणायचं, इलेक्शन कसं लढायचं, कारखाना, पंचायत समिती, असं काही नसतं. काय की आम्ही दोघं काय बोलतो, एकतर ते ऐकतात मी बोलते. दिस इज एव्हिडेंट. म्हणजे विषय काय असतात म्हणजे बाळकडू हे नाही, पण म्हणजे की बाबांना वाटतं की अरे आपल्या मुलीने असं वाचलं पाहिजे किंवा काय असतं, म्हणजे आम्हाला खरंच उत्सुकता आहे. गप्पा काही असू शकतात. तुझ्या तिच्या वाचनात काय आलं किंवा माझ्या वाचनात काय आलं त्याच्या संबंधीची चर्चा होऊ शकते. एक तर बाबा खूप लवकर उठतात. मी ते 6-6:30ला उठतात. मी 7 वाजता उठते. मी गेल्यानंतर पहिलं दिवसभराचं पहिलं आमचं संभाषण, आम्ही काय लगेच गुड मॉर्निंग वगैरे असं एकमेकाला काही म्हणत नाही, पण पहिलं संभाषण असतं. तोपर्यंत बाबांचा पहिला पेपर वाचून झालेला असतो. त्याच्यामुळे ते गेल्यावर पहिला तो असा हातात देतात म्हणजे की आता गेट ऑन विथ इट. आणि मग एक 2-3 असे पत्रकार आहेत त्यांना आम्ही दोघं रोज फॉलो करतो. त्यामुळे जर मी वाचून गेलेले असतील त्यांच्या खोलीत तर पटकन त्या अग्रलेखाची चर्चा. पण एक पहिला सेकंड, डायलॉग पण तुमच्या दोघांमध्ये